मुंबईत टँकर संघटनेचा 9 एप्रिलपासून संप सुरू आहे आणि कुर्ल्यामध्ये थोड्याच वेळात टँकर संघटनेची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये आता मोठा निर्णय होणार का हे पाहावं लागणार आहे। संपामुळे शहरामध्ये अनेक ठिकाणी पाण्याची समस्या निर्माण झाली आहे। प्रशासन आणि संघटना यांच्यामध्ये चर्चा सुरू असली तरी अद्याप काहीही निर्णय झालेला नाही। तसंच मुंबई वॉटर टँकर संघटनेचे सदस्य मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलारांची देखील भेट घेणार आहे। या भेटीमध्ये काही तोडगा निघतो का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान आदित्य ठाकरेंनी यावरून निशाणा साधलाय। मी हाच इशारा सरकारला देत आहे की ह्या दोन्ही विषयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष उतरणार रस्त्यावर। महत्त्वाची गोष्ट हीच आहे, सरकारी कर्मचारी अर्धे सुट्टीवर गेलेत लॉंग वीकेंड पाहून। मग पाण्याचं उत्तर कोण देणार, एसटीचं उत्तर कोण देणार? सगळी उत्तरं पुढच्या आठवड्यात। मग आता मुंबईकर जो ताणलेला आहे, जर पुढच्या 48 तासात हा प्रश्न सुटला नाही तर आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आणि मुंबईकर म्हणून प्रत्येक वॉर्ड ऑफिसवर आम्ही मोर्चा काढल्याशिवाय थांबणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।